हाय एव्हरीवन, कशा आहे मित्रांनो? तुम्ही बघा आता पळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर टू लेक्चर बघत जा, म्हणजे तुम्हाला आहे ना गणित खूप लवकर लक्षात येतील. आणि तुम्ही काय करा बेटा की लेक्चर फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ नंबर हे लेक्चर लिहत चला. आणि तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा मी लिहून दिलेले आहेत. आहे की नाही? हे एक्झाम्पल असते आपलं, हे या बाजूला आन्सर असते, एक्झाम्पल असते, आन्सर असते. आणि जे खूप मोठे एक्झाम्पल वगैरे असेल जसं लेजर बुकचे, तर लेजर बुकचं मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी दिलेले होते. तर तुम्ही सुरुवातीला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि ते काय करायचे, लिहून घ्यायचे बेटा. म्हणजे त्यांनी काय होणार आहे, तुम्ही ते बघून तुम्हाला लेक्चर ते समजण्यात येणार आहे आणि इंटरेस्ट सुद्धा समजण्यात येणार. तर त्याच्यामुळे मी सांगतो की लिहा, तुम्ही लिहा आणि लेक्चर टू लेक्चर बघा. तर बघा आता मित्रांनो, आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेम लास्ट सेमिस्टर एनईपी, सिलेबस एनईपीचा जो फायनान्शियल अकाउंट डबल कॉलम कॅशबुक बघत. आपण काय बघत आहे, डबल कॉलम कॅशबुक. मग डबल कॉलम कॅशबुक मध्ये बेटा कसं असते की आता त्यांनी आपल्याला जे आपले लेजर बुक झालेले आहेत, काय झालेले आहेत बेटा, लेजर बुक. तर लेजर बुक जे झालेले आहेत त्याच्यामध्येच तुम्हाला पर्सनल दिलेले होते, डिस्काउंट, कॅश, गुड्स, परचेस, सेल, या पद्धतीचे जे काही आपले होते, रेंट, कमिशन, आहे की नाही. तर आपण आता काय करूया बघा. तर तुम्हाला आता एकत्र आहेत ते दोन्ही दिलेले आहेत. ते काय, कॅश आणि डिस्काउंट मिक्स आहेत. कॅश आणि डिस्काउंट काय, मिक्स. तर पहिले सुरुवातीला हेडिंग लिहायचं बेटा, इन द बुक्स ऑफ. आता इथं नेम दिलेला आहे का, प्रिपेअर टू कॉलम कॅशबुक म्हटलं, फक्त कॉलम कॅशबुक म्हटलं आणि टू म्हटलेला. टू म्हणजे डबल जे काही येणार आहे ते. आता इथं दाखवायचं ए ट्रेडर्स, आहे की नाही. मग ए ट्रेडर्स, कॅश अकाउंट अँड डिस्काउंट अकाउंट. हे डेबिट बाजू आणि ही क्रेडिट बाजू, डेबिट आणि क्रेडिट, आहे ना मित्रांनो. तर बघा आता या बाजूला आपण सुरुवातीला एक डेटचा कॉलम दाखवू. कोणता कॉलम, पहिले सुरुवातीला डेट दाखवायचा, आणि शेवटी हा अमाऊंटचा कॉलम असतो. या डिस्काउंटचा कॉलम छोटासा आख्याचा. आता माझ्या लाईनी जे असतात ते सरळ नाही येणार आहे, तुम्ही बघून घ्या. त्यानंतर हा कॅशचा आहे ना, या बाजूला हा डेटचा, म्हणजे हे पर्टिक्युलर येणार. आणि इथं एक आपण छोटा आता डिस्काउंटचा कॉलम अजून दाखवूया. म्हणजे बघा हा डिस्काउंटचा कॉलम. तर तुम्हाला प्रत्येक वेळेस हा डेट, पर्टिक्युलर, डिस्काउंट, पुन्हा तुम्ही लिहून घ्या, डिस्काउंट हा अमाऊंट, आणि हे अमाऊंट कॅशची. कोणती बेटा, कॅशची. इथं डेट आहे की नाही, पर्टिक्युलर, इथं अमाऊंट, कोणती, डिस्काउंट, इथं कॅश अमाऊंट. म्हणजे डिस्काउंटची अमाऊंट डिस्काउंटच्या कॉलमला, कॅशची अमाऊंट कॅशच्या कॉलमला. आलं का लक्षात? एकदम समजलं का? समजलं. तर बघा आता आपण एक एक एंट्री बघूया आणि सोप्या पद्धतीमध्ये. 1 जानेवारी ओपनिंग कॅश बॅलन्स, सुरुवातीचं कॅश बॅलन्स दिलेलं असेल तर ते नेहमीकरता कॅश अकाउंटच्या डेबिटला दाखवायचं. सुरुवातीचं कॅश बॅलन्स दिलेलं असेल तर ते नेहमीकरता कुठे दाखवायचं बेटा, सुरुवातीला टू, डेबिट बाजूला दाखवायचं. बॅलन्स बी आणि डी असेल, हे बी आणि डी. 15,000, 15,000, इथे 15,000. त्यानंतर दिलेलं आपल्याला कार्टेज पेड. आता पेड म्हटलं तर कॅश काय, गोज आउट आहे. पेड म्हटलं तर कॅश काय तुमची गोज आउट आहे. जाणारी कॅश काय करता तुम्ही, क्रेडिट. म्हणजे कार्टेज अकाउंट डेबिट आणि टू कॅश अकाउंट क्रेडिट. तर कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅशच्या क्रेडिट बाजूला कोणाचं नाव लिहिसान तुम्ही, कार्टेजचं. तर क्रेडिट बाजू कोणती आहे, ही. आणि कॅश अकाउंट मध्ये डेट बघा, 3 जानेवारी 2018. वर्ष मी नंतर लिहिणार नाही, तुम्ही लिहून घ्या बेटा. बाय, है ना, कार्टेज अकाउंट किती, 1000, है ना. कॅशच्या कॉलमला, कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं, कार्टेजचं. कॅशच्या क्रेडिटला कार्टेजचं नाव आणि कार्टेजच्या डेबिटला कॅशचं नाव. तर कार्टेज अकाउंट आहे का आपल्याजवळ, नाही आहे, सोडून द्यायचं. मग तर त्यानंतर बघा आता दिलेलं आपल्याला पोस्ट, म्हणजे पोस्टेज जे असते किंवा पोस्ट ऑफिस, पोस्ट दिलेला त्यांनी. पोस्ट एक्सपेन्सेस पेड म्हणजे दिले. मग आपल्याला आपल्या जोची कॅश काय होत आहे, ही पण क्रेडिटच होणार आहे, ही पण काय होणार आहे, क्रेडिटच होणार आहे. कॅश अकाउंट क्रेडिट.
पोस्ट अकाउंट डेबिट म्हणजे कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव येणार पोस्टचं, कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव येणार पोस्टचं. 7 जानेवारी 2018 हे बघा बाय, त्याच अकाउंटचं नाव त्याच अकाउंट मध्ये येणार नाही, त्याच अकाउंटचं नाव त्याच अकाउंट मध्ये येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. ओके मित्रांनो, आलं लक्षात. हा, त्यानंतर बघा आता प्रत्येक वेळेस एंट्री मी करून दाखवतोय तुम्हाला पेपरमध्ये मागच्या पेजवर म्हणजे लास्ट आन्सर शीटच्या पेजवर तिथे करावं लागते. पेपर घरून कोणतंही पेज न्यायचं नाही. 14 जानेवारी 2000 रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम रतनलाल ₹450 अँड डिस्काउंट पेड टू हिम. रिसिव्ड अमाऊंट, रिसिव्ड म्हणजे आपल्याला कॅश येत आहे, रिसिव्ड म्हणजे काय होतं कॅश येणार आहे. कॅश कधी येत असते, कमर्शियल कॅश असेल तर ती डेबिट करतात, कमर्शियल कॅश असेल तर ती काय करतात डेबिट करतात, कमर्शियल कॅश असेल तर ती काय करतात बेटा डेबिट करतात. कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट आहे की नाही. हा, मग आता कॅश मी तुम्हाला सांगितलं डिस्काउंट साठी डोकसं जास्त लावायचं नाही, एकदम सोपी पद्धत. कॅश अकाउंट डेबिट आहे ना तर डिस्काउंट सुद्धा डेबिट टाकायचं, आणि कॅश अकाउंट क्रेडिट असलं तर कॅश अकाउंट सुद्धा हे अलाउड राहणार, हे डेबिट. आणि 2 कोणाला दिला आपण कॅश, कॅश हे रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम रतनलाल आहे की नाही. म्हणजे हा रतनलाल अकाउंट क्रेडिट होणार, रतनलाल अकाउंट काय होणार क्रेडिट होणार, रतनलाल अकाउंट काय होणार क्रेडिट. कॅश कमर्शियल आहे म्हणजे ती डेबिट, कॅश कमर्शियल आहे म्हणजे ती डेबिट, आणि पेड असेल तर क्रेडिट. आलं लक्षात. हा, कमर्शियल असेल तर डेबिट, गोज आउट असेल तर क्रेडिट. कमर्शियल असेल तर डेबिट, गोज आउट असेल तर क्रेडिट. कॅश रिसिव्ड अमाऊंट फ्रॉम रतनलाल 450 किती मिळाले आपल्याला 450. हा, हे माझं रफ आहे बेटा. हा, आणि डिस्काउंट मग आपण किती देणार आहोत त्याला ₹50 म्हणजे इथे दाखवायचं 500, आणि हे अमाऊंट कुठेच येणार नाही, हे अमाऊंट कुठेच येणार नाही, हे गोष्ट लक्षात ठेवायचं. टू रतनलाल, रतनलाल अकाउंट क्रेडिट आहे म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला. आता कॅश अकाउंटची डेबिट बाजू कोणती आहे ही आहे, हे बघा कॅश अकाउंटची डेबिट बाजू ही आहे. डेट किती आहे 14 जानेवारी आहे ना. हा 2 कोणाचं नाव लिहायचं आपल्याला रतनलाल हे अकाउंट आहे ना. हा, तर कॅशच्या डेबिटला रतनचं नाव 450 हे 450, आणि डिस्काउंट, डिस्काउंटच्या डेबिटला रतनचं नाव तेव्हा डिस्काउंट अकाउंट, हेच डिस्काउंट अकाउंट आहे, हाच आहे डिस्काउंट अकाउंट. डेट पर्टिक्युलर अमाऊंट. तर रतनलाल लिहिलं ना आपण रतनलाल किती ₹50. डिस्काउंटच्या डेबिटला कोणाचं नाव रतनलालचं, डिस्काउंटच्या डेबिट बाजूला बघा रतनलालचं नाव ₹50. त्याच्या समोरच लिहून घ्यायची, एकदम सोपी पद्धत. त्यानंतर बघा आता हे मी पुसतो कारण की ते प्रत्येक वेळेस काय होते नाही तर गिचिळ होते. हा, तुम्हाला समजणार नाही, समजलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, आणि समजलं म्हणजे माझ्याही लक्षात येणार. आणि लाईक करत जा, म्हणजे खूप जण लाईक नाही करत, जर लाईक करत जा म्हणजे मलाही माहित पडेल की माझ्या विद्यार्थ्यांना संपूर्ण व्हिडिओ आवडतात. हा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण विद्यार्थ्यांना तुमचे जे मैत्रिणी असतील त्यांना सुद्धा शेअर करा. ओके मित्रांनो, बेलचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस नोटिफिकेशन मिळत राहणार. 15 जानेवारी अमाऊंट पेड. आता अमाऊंट पेड म्हटलं, पेड म्हणजे काय करायची कॅश क्रेडिट करायची. सरांना सांगितलं पेड असेल तर क्रेडिट आणि रिसिव्ड असेल तर डेबिट. मग कॅश क्रेडिट दिसून राहिली ना, याच्यामध्ये डिस्काउंट दिसत आहे, हे डिस्काउंट दिसत आहे. रिसिव्ड फ्रॉम बाय हिम टू हिम काही बी दिलेलं असतं त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. कॅश क्रेडिट आहे ना, मग सरळ सरळ डिस्काउंट सुद्धा क्रेडिट, हे डिस्काउंट सुद्धा क्रेडिट करायचं इथं. आलं लक्षात. हा, त्यानंतर बाय कोणता व्यक्ती आहे आता पाहायचं त्याचं नाव कृष्ण लाल. वा, कृष्ण लाल अकाउंट डेबिट, कृष्णलाल अकाउंट डेबिट आहे की नाही. हा, कृष्णलाल अकाउंट काय करायचं बेटा डेबिट करायचं. ओके, आलं लक्षात. हा, तर बघा कॅश किती मिळाली आपल्याला त्याच्याकडनं 175 आणि डिस्काउंट किती डिस्काउंट 25. हा, यांची ऍडिशनल करायची 200 आहे ना. तुम्हाला सांगितले ही अमाऊंट कुठेच लिहायची नाही, ती अमाऊंट कुठेच लिहायची नाही. तर बघा आणि जेव्हा कृष्णलाल अकाउंट डेबिट असते कृष्णलालच्या डेबिटला या दोघांचे नाव लिहायला लागतात. डिस्काउंट ₹25 आणि कॅश 175 ही लिहायला लागत असते. बघा आता कॅश अकाउंट क्रेडिट आहे, कॅश अकाउंट काय क्रेडिट. कॅश अकाउंट कोणता आपला हे कॅश अकाउंट. मग कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला कुठे दाखवायचा कॅश अकाउंटच्या क्रेडिटला 15 जानेवारी बाय. हा, कोणाचं नाव कृष्णलाल, कृष्णलाल अकाउंट. हा, कृष्णलाल अकाउंट 175.
कॅशच्या क्रेडिटला किशन लालचं नाव, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला किशन लालचं नाव. पेपरमध्ये किशन लाल याची गॅरंटी नाही, नाव काय बी येऊ शकते, नेम चेंज येणार. डिस्काउंटच्या क्रेडिटला, मग हे डिस्काउंट अकाउंट आहे, त्याच्याच क्रेडिट बाजूला कोणाचं नाव, क्रिशन लालचं नाव, हे लिहिलं त्या क्रिशन लालचं नाव. अमाऊंट किती लिहायची, 25, इथं लिहायचे 25. ओके, आलं लक्षात मित्रांनो, समजलं. त्यानंतर बघा आता नेक्स्ट बघूया आपण. तर रिसिव्ह हे झाला, पण त्याला आपला क्रिशन लाल झाला. आता 20 जानेवारी आहे की नाही, हा रिसिव्ह चेक फ्रॉम अमर. आता बघा इथं चेक रिसिव्ह झाला. चेकचा असा नियम असतो, लक्षात ठेवा, काय सांगत आहे, चेकचा असा नियम असतो बेटा, चेक अगर रिसिव्ह झालेला असेल आणि त्याच दिवशी तुम्ही अगर तो बँकेत लिहिला असेल, कुठे लिहिलेला असेल, बँकेमध्ये, कुठे लिहिला असेल, बँकमध्ये, तर तुम्हाला त्यावेळेस तो चेकचा व्यवहाराचा ट्रान्झॅक्शन दाखवा लागते. हा दाखवा लागते चेकचं व्यवहार, म्हणजे बँकेचं नाव लिहावं लागेल. कोणाचं नाव लिहावं लागेल, बँकचं नाव. कोणाचं नाव लिहावं लागेल, बँकचं नाव. परंतु आता आपल्याला फक्त चेक रिसिव्ह झालेला फ्रॉम अमर 450 अँड डिस्काउंट पेड टू हिम 50 रुपीज, म्हणजे आपण त्याला डिस्काउंट दिलेला आहे की नाही. चेक रिसिव्ड म्हणजे आपल्याला तो रिसिव्ड झाला, त्यामुळे बँकेचं नाव येत नाही, हे गोष्ट लक्षात ठेवायची. किती तारीख आहे, 20 ना, हा 20 तारखेला 20, बघा 20 तारखेचा कॅश येत आहे आपल्याला. मग काय करसान, चेक रिसिव्ड म्हणजे कॅश येत आहे असं समजायचं, बँकेचं नाव लिहायचं नाही. त्याच दिवशी तो डिपॉझिट केलेला नाही, त्या डेटला म्हणजे 20 याच डेटमध्ये तो डिपॉझिट केलेला असेल तर तुम्हाला या एंट्रीमध्ये नाव लिहावं लागते बँकेचं. आता कॅश अकाउंट रिसिव्ड आहे तर तुम्हाला कॅश अकाउंट डेबिट. मग मी सांगितलं कॅश डेबिट असेल तर डिस्काउंट सुद्धा काय करायचं, डेबिट. डोकं लावायचं नाही जास्त, डिस्काउंट अलाउड लिहितात. फक्त एवढाच लक्षात ठेवायचं, डेबिटच्या वेळेस अलाउड लिहायचं आणि क्रेडिटच्या वेळेस रिसिव्ह दाखवायचं. हे गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही. त्यानंतर आता काय ना, कोणता व्यक्ती अमर आहे ना, अमर अकाउंट क्रेडिट किती दिलेला, 400. कॅश किती दिली आपण, 450, डिस्काउंट 50 आणि 500. ही 500 अमाऊंट हे कुठेच लिहायची नाही, 500 अमाऊंट ही कुठेच लिहायची नाही, हे गोष्ट लक्षात ठेवायची. बघा कॅशच्या डेबिट मध्ये, कॅश अकाउंटच्या डेबिटला, हे कॅश अकाउंट आहे, कॅश अकाउंटच्या या डेबिट बाजूला किती, 20 जानेवारी 20 जानेवारी 2 आहे ना. मग आता त्याच अकाउंट मध्ये त्याच अकाउंटचं नाव लिहायचं का नाही बेटा. अमर अकाउंट डेबिट, कॅशच्या डेबिटला 450 अमरचं नाव, कोणाचं नाव लिहायचं, अमरचं नाव लिहायचं. आणि अमरच्या क्रेडिट बाजूला या दोघांचे नाव लिहायचे, 450 कॅश आणि डिस्काउंट अलर्ट 50. हे लेजर अकाउंट असेल तेव्हाच ट्रान्झॅक्शन सांगत आहे. आता कॅशच्या डेबिटला, हे कॅश अकाउंट आहे, याच्या डेबिट बाजूला बघा 20 अमर अकाउंट 450. ओके, आलं की नाही, आलं की नाही. त्यानंतर डिस्काउंट, आता डिस्काउंटच्या डेबिट बाजूला, मग हेच आपलं डिस्काउंट अकाउंट आहे, याच्या डेबिट बाजूला, याच्या कुठे दाखवायचं आहे, डेबिटला नाव लिहिलंच आहे तर इथं दाखवायचे 50 रुपीज. किती दाखवायचे, 50 रुपये. डिस्काउंटच्या डेबिटला अमरचं नाव 50 रुपये, हे अमरचं नाव 50 रुपये, डिस्काउंट अकाउंटच्या समला. ओके, एकदम सोपी आणि साधी पद्धत. फक्त 500 कुठेच लिहायचे नसतात. हे अमरच्या क्रेडिटलाही सुद्धा तुम्ही दाखवून सांगता, अमाऊंट कॅशच्या डेबिट, कॅश अकाउंटचं नाव लिहावं लागते 400, डिस्काउंटचं नाव 50. याचे ऍडिशनल ते आपोआप त्यांचं लेजर काढसान तेव्हा ते येत असते, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा आता हे सुद्धा झालं, चेकचं झालं आपला व्यवहार. आलं का लक्षात, चेकचा व्यवहार, चेक त्याच दिवशी अगर डिपॉझिट केलं, तुम्हाला तो चेक रिसिव्ह झाला, पुन्हा सांगतो लक्ष द्या, चेक रिसिव्ह झालेला असेल आणि तो त्याच दिवशी तुम्ही डिपॉझिट केला असेल तरच ते बँकेचं नाव तिथं येते, कॅशच्या जागी बँकेचं नाव येणार, नाही तर येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर बघा 22 सॅलरी पेड, याचा सोपीच आहे ना. सॅलरी पेड म्हणजेच तुमच्या जवळची कॅश काय गोज आउट आहे, सॅलरी अकाउंट काय करसान डेबिट आणि टू कॅश अकाउंट काय करसान तुम्ही क्रेडिट. तर कॅश अकाउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव, सॅलरीचं, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला सॅलरीचं नाव 22. ओके, बाय सॅलरी अकाउंट 500, किती 500 बेटा. ओके, आलं लक्षात. आणि सॅलरीच्या डेबिटला कॅशचं नाव, तर तुमच्याजवळ सॅलरी अकाउंट नाहीच आहे. बघा आता डिपॉझिट इन बँक, डिपॉझिट इन बँक म्हणजे आपल्या जो कॅश काय होत आहे, गोज आउट होत आहे. काय होत आहे बेटा, ते गोज आउट होत आहे. जर गोज आउट कॅश काय करतो आपण, क्रेडिट करतो. काय करतो, क्रेडिट. मग आपली कॅश जात कुठे आहे, बाय बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. मग कॅशच्या अकाउंटच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं आहे, बँकेचं. डिपॉझिट आहे ना, म्हणजे गोज आउट आहे, गोज आउट कॅश असेल तर काय करतो आपण, क्रेडिट करतो. डेट 25 बाय बँक अकाउंट
200 किती बेटा 200 आहे ना. कॅशच्या क्रेडिटला बँकेचं नाव, ते कॅशच्या क्रेडिटला बँकेचं नाव. आणि बँक अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव, कॅशचं. बँक अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहायचं, कॅश अकाउंटचं. अलग लक्षात. त्यानंतर पाहूया आता 30 कमिशन रिसिव्ड. कमिशन रिसिव्ड म्हणजे कॅश येत आहे, येणार आहे ना. मग येणारी कॅश काय, कमसील कॅश काय करतो आपण, डेबिट करतो. जी कॅश कमसील येत असेल, आता तुम्हाला मराठीत सोप्या भाषेत सांगतोय, येत असेल कॅश तर डेबिट करायची, जात असेल तर क्रेडिट. आणि शुद्ध भाषेमध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, कमसील. जी कमसील आहे ती डेबिट, जी गोज आउट आहे ती क्रेडिट. म्हणजेच गोज आउट असेल तर क्रेडिट. कमिशन रिसिव्ड बघा, कमिशन रिसिव्ड ही दाखवायची क्रेडिट 30 रुपये. मग कॅश अकाउंट डेबिट, कमसील आहे ना, कमसील आहे आता डेबिट. मग कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव सांगा, कमिशनचं नाव 30 जानेवारी 2 कमिशन अकाउंट. कमिशन अकाउंट किती, 30 रुपीज, 30 रुपये, 30 रुपीज 30 रुपये. ओके. त्यानंतर बघा आता आता संपलं. ओके, आलं का लक्षात. आता आपण काय करू, डेबिट मधून क्रेडिट मायनस करू किंवा क्रेडिट मधून डेबिट मायनस करू. जी मोठी आहे ना 30 मायनस करायची. लार्ज कोणती येते सांगा, मग मोठी कोणती येणार, 15,000 आहे. इकडे आहे का 15,000 नाही, म्हणजे हीच मोठी लार्ज येणार आहे. मग यांची ऍडिशनल करायची. आता ही केली तर तोंडी होते, 4 4 8 म्हणजे 800, हे 900, 15,000 15,950 येतात आहे की नाही. बघा दाखवतो मी तुम्हाला करून. 450 आणि हे 30 रुपीज. आला लक्षात. 0 5 + 5 10 + 3 13 हा कॅरी, 9 5 आणि 1 15,900. ओके. मग आता ही इथं लिहायची बेटा, इथं लिहायची 15,930. ती याच बाजूला सुद्धा अशी बरोबर दाखवायची बेटा, 15,930. 15,000. तुम्हाला वाटलं तर तुम्ही खाली पण लिहू शकता, असं काहीच हरकत नाही. बघा आपण थोडीशी खाली घेऊया. हा कॉलम थोडासा खाली बघू आपण. ओके. बघा तर ते तुम्हाला शेवटी 15,930 एकदम सिद्धांमध्ये आला पाहिजे. त्याच रेषेमध्ये लिहिता बेटा तुम्ही. आता माझं थोडंसं खाली वरती होऊ शकते, तर तुम्ही काय करायचं, एकाच लाईन मध्ये लिहायचं. जी लाईन दिलेली असेल तुम्हाला त्या लाईन मध्ये तुम्ही अगर लिहिलं असेल तर त्याच लाईन मध्ये तुम्हाला ते लिहावं लागते. त्यानंतर ही ऍडिशनल करायची आता आपल्याला, ती पण तोंडी जाते. तरी पण मी तुम्हाला करून दाखवतो. 1,100 1,750 500 आणि 200. ओके. बघा आता हा 5 7 5 6 7 8 9 9 आणि 1 म्हणजे 1,975. आता ती यामधून काय करायची बेटा, मायनस. ही मोठी आहे ना, ही लार्ज आहे. मग या डेबिट मधून हे क्रेडिट काय करायचे आहे तुम्हाला, मायनस 1,975. काय करायचे बेटा, ते मायनस करायचे तुम्हाला. काय करायचे, मायनस. तर बघा आता तर 0 या 0 मधून 5 मायनस नाही होत, मग कॅरी दिला. 10 मधून 5 गेले, 5 राहतात. हा कॅरी पुन्हा खाली उतरवला की नाही. मग आता 3 मधून पुन्हा 8 मायनस होतात का, नाही मायनस होत. मग पुन्हा इथं तुम्ही काय केला, कॅरी दिला. मग आता 13 मधून 8 मायनस करायचे. 13 मधून किती मायनस करायचे, 8 म्हणजे 5 राहतात. किती राहतात, 5. 9 10 11 12 13 5 राहिले. 5. मग बघा हा पुन्हा कॅरी काय केला आपण, खाली उतरवला. कॅरी काय करायचा, पुन्हा तो डोक्यावरचा खाली उतरायचा. म्हणजे हे किती झाले आता, 9 + 1 10 झाले. मग 9 मधून 10 मायनस होतात का, नाही मायनस होत. मग आता पुन्हा काय करायचं, इथं पुन्हा एक कॅरी द्यायचा म्हणजे 19. मग 19 मधून 10 मायनस झाले, 9 राहतात. पुन्हा हा कॅरी पुन्हा खाली उतरायचा. मग या 5 मधून हे 2 झाले, 1 आणि 1 2 झाले. 5 मधून 2 गेले, 3 राहतात. ओके, आला लक्षात, समजलं मित्रांनो. 5 मधून 2 गेले, हे 3 राहिले आहे की नाही. बरोबर आहे ना. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हातचा पद दिला. 13 मधून 8 गेले, 5 राहिले, हातचा पद दिला. पुन्हा कॅरी 19 मधून 10 गेले, 9 राहिले, हातचा पद दिला. 5 मधून 2 गेले, 3 राहिले. हा कॅरी पुन्हा म्हणजे 13. ओके, 13,955. समजलं का. तर बघा आता हे जे ऍडिशनल असते हे तुम्ही रफेच्यावरती करायची. तुम्हाला मी करून दाखवली. त्यानंतर आता ही याला नाव द्यायचं. या महिन्याची शेवटची तारीख 30 जानेवारी महिना 31 असतो. जानेवारी 31 बाय बॅलेन्स काय लिहायचं बेटा,
बॅलेन्स सी आणि डी, सी आणि खाली सन डी, आणि ती या टोटलच्या खाली उतरायची, टोटलच्या वरती नाही आली पाहिजे, ती या बाजूला बीडी म्हणून उतरावं लागते तुम्हाला. 1 फेब्रुवारी 2018 टू बॅलेन्स बी आणि डी, म्हणजे ब्रॉड डाऊन म्हणतात त्याला काय म्हणतात, ब्रॉड डाऊन आहे की नाही. हा 13,900 हे चुकली लिहितानी, ते अमाऊंट चुकली लिहितानी ही वाली. आता ती बेटा किती होती, किती होती काय किती होती मलाही माहित नाही. बघा आता पुन्हा लक्ष देऊ. 1,100 175 500 200 आहे ना. 5 7 5 6 7 8 9 हे 1 बरोबर आहे. हा 5 आणि 4 9 ओके. हे 15,930 ही लिहिताना चुकेला बेटा, म्हणून पुन्हा आपण बघत आहोत. हा 10 मधून 5 गेले 5 राहिले, हाचा वापर दिला. 13 मधून 10 मधून 5 गेले 5 राहिले, हाचा वापर दिला. 13 मधून 8 गेले 5च राहतात, बरोबर आहे. हा कॅरी पुन्हा खाली उतरवला. 19 मधून 10 गेले 9 राहिले, पुन्हा कॅरी केले 3 1 बरोबर आहे, बरोबर. मला असं वाटलं ते चुकलीस का. तर बघा आता तुम्हाला ते काहीच हरकत नाही होतं एखाद्या वेळेस. तर 9,050 हे 5 ओके आलं लक्षात. त्यानंतर बघा आता मित्रांनो, तुम्हाला आता ही जी डिस्काउंटचा कॉलम आहे, या डिस्काउंटच्या कॉलम मधून सुद्धा ते क्रेडिट बाजू मायनस करायची, डेबिट मधून क्रेडिट मायनस करायची. इकडची टोटल किती येणार, 50 + 50 किती होतात बेटा, 100 होतात ना. 100 हे 100 लिहायचे. मग आता 100 मधून 25 मायनस करा, किती राहतात 75, किती राहते 75, आणि ते 75 सुद्धा इकडे उतरवा. ओके आलं लक्षात, समजलं मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. आणि लाईक करत जा, म्हणजे मलाही माहिती पडेल की माझे व्हिडिओ संपूर्ण माझ्या विद्यार्थ्यांना आवडत आहेत. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढू शकता, काहीच हरकत नाही. आला स्क्रीनशॉट, समजलं. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेक्स्ट लेक्चरला भेटू.